नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुधीर विषे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्माशाखा समुद्रपूर। आज आपण उपदा येथील शेतकरी श्री विष्णुजी निवंत यांच्या शेतावर आपण आलो आहे आणि यांच्या शेतावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे आणि हे सर्व पूर्ण ऑर्गॅनिक करत आहे। तर त्यांच्याकडनं आपण त्यांचा हा अनुभव ऐकून घेऊया। तर विष्णुजी नमस्कार। नमस्कार। हां, तर तुम्ही तुम्हाला विनंती आहे का तुमचा जो काही तुम्ही अनुभव कोरले हा तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगावं। मी कमीत कमी 5 वर्ष झाले ऑर्गॅनिकचा वापर करतो। देशी गाईचं शेण, गोमूत्र, गूळ, बेसन आणि बांधावरची माती किंवा वडाखालची माती आणि एवढं सगळं टाकतो त्याच्यामध्ये 5-5 किलो एका 200 लिटरच्या बॅरलमध्ये आणि ते 3 दिवस 48 तास फिरवायचं। 48 किंवा 72 तास दररोज सकाळी आणि संध्याकाळी आणि सावलीमध्ये झाकून ठेवून द्यायचा तो ड्राम। आणि त्याच्यानंतर मग 72 तासाच्या नंतर 3 दिवसाच्या नंतर मग आपण ते ड्रॅगन फ्रूटला देतो। मग अच्छा, पिका म्हणजे ड्रेंचिंग करतो। कधी हाताने करतो, कधी ड्रिप नाही करतो, असं चालू आहे। आता तुम्ही ऑर्गॅनिक समजा आपलं जैविक घरच्या घरपोच तयार करून आले, याचा काय फायदा तुम्हाला होणार? भरपूर फायदा आहे। याच्यामुळे रोग येत नाही झाडावर। दुसरी गोष्ट, फळ खराब होत नाही पावसाळ्यात जास्त। जर अति पाऊस असला, जसं आता यावर्षी खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे फळं थोडंसं खराब होते। अच्छा, का मग ते आम्ही ब्रह्मास्त्र वगैरे आहे ऑर्गॅनिक, त्याची फवारणी करतो त्याच्यावर। त्याच्यानंतर फवारणी केल्याच्या नंतर मग जास्त फळं काही खराब होत नाही। म्हणजे रासायनिकच्या तुलनेमध्ये आपला हा खर्च कमी येत असेल ना? हा खर्च कमी येतो। आणि याचा वापर करून मग जमिनीचा पोत कसा का वाटतो? पोत चांगला आहे। जमिनीचा पोत चांगला आहे। अच्छा, आणि मला असं सांगायचं आहे की मग तुमचं वर्षाकाठी मग उत्पादन आता हे काय नवीन आहे, झाडं तसे पाहिजे तसे काही बनले नाही आणि आपण जरा खर्चाच्या हिशोबाने कमी पडतो। अच्छा, का त्याच्यामुळे आपली पाहिजे तसं उत्पन्न आपल्याला येऊन नाही राहिलं। पहिले सुरुवात असल्यामुळे समजा या गोष्टी आणि काय झालं, आधी अनुभव नव्हता। आता आपण दुसऱ्याच्या बगीच्यामध्ये जातो, त्याचं मार्गदर्शन घेतो, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपलं करणं चालू आहे। बरं, याचा वापर तुम्ही कुठल्या पिकाला करता? याचा वापर मी पपईले केला आहे, ड्रॅगन फ्रूटले करतो आणि यालाही करतो, आपलं पराठीला। म्हणजे बघा, आजच्या काळामध्ये समजा सगळे रासायनिकवर वळले आहे, पण तुम्ही रासायनिकची समजा साथ सोडून तुम्ही पूर्ण नैसर्गिकवर म्हणा किंवा जैविकवर तुम्ही चालू आहे आणि याच्यापासून म्हणजे उत्पादन समजा चांगलं आहे आणि उत्पादन खर्च कमी होऊन राहिला। तर तुम्हाला शेतकऱ्यांना काही सांगायचं आहे का? काय मेसेज? शेतकऱ्यांनी कसं आहे, शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही जोपर्यंत कोणी करत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही। बरोबर। हे कसं आहे, कमीत कमी 1 एकर तरी करायला पाहिजे, अर्धा एकर तरी ट्राय म्हणून करायला पाहिजे प्रयत्न। आता आपण एवढाही पैसा खर्च करतो शेतामध्ये, दुनियाभराचे फवारे मारतो, सल्फेट देतो, खूप खर्च करतो, तरी पण पराठीवर रोग येते, बोंडअळी येते, सोयाबीनवर येलो मोजॅक येते। मग एवढं करूनही येतेच नाही आणि खर्च किती होते? खूप होते। मग त्याच्यापेक्षा जर आपण 1 एकर जर असा ट्राय करून पाहिला तर काही फरक पडत नाही। म्हणजे उत्पादन खर्च आपला कमी होऊन जाईल आणि उत्पादन खर्च फक्त एवढंच आहे का थोडीशी मेहनत आहे। मेहनत घेतल्याशिवाय कोणतेही फळ मिळत नाही। धन्यवाद, तुम्ही खूपच आमूलाग्र माहिती दिली आणि याबद्दल बाकी शेतकरी सुद्धा या नैसर्गिक शेतीचा म्हणा किंवा सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा आणि आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करावी। धन्यवाद।